न्यू व्लॉग. मी नेहा आणि तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. सो ठीक आहे, कालचा दिवस बऱ्यापैकी जे काही कामं होते ते आवरून झाले आहेत आणि आज जे काही आहे तर ते उद्याच्या दिवशी शिफ्टिंग करायचं आहे, म्हणजेच फ्रायडेच्या दिवशी. सो आज असा विचार चालू आहे की जिकडे ज्या घरी शिफ्ट व्हायचं आहे ते घर जाऊन व्यवस्थित क्लीन वगैरे करायचं आहे, कारण तिकडे त्यांनी जे काही ट्रॉलीज वगैरे बनवलेल्या आहेत तर तिकडे बऱ्यापैकी थोडी घाण झालेली आहे. म्हणजे ऑलरेडी त्यांनी ते क्लीन वगैरे करून दिलं आहे, पण विचार चालू आहे की जी काही बारीक वगैरे धूळ असेल किंवा अजून काही घरातल्या थोड्याफार गोष्टी असतील त्या व्यवस्थित साफ करून घेऊ. सो ठीक आहे, आता 2 वाजलेले आहेत आणि जे काही घरातले कामं होते ते आवरून झालेले आहेत. सो विचार केला की आता तिकडे जाऊ. मम्मी आणि मी जातोय ऑटोने, हे गेले आहेत ऑफिसला. सो आता ठीक आहे, जे काही तिकडे साफ करण्यासाठी लागणार होतं जसं झाडू पोछा वगैरे त्या सगळ्या गोष्टी घेतल्या. आणि आज खरं तर मार्गशीर्ष महिन्याचा पहिलाच गुरुवार आहे. सो विचार केला की खूप चांगला दिवस आहे आज, म्हणून तिकडे जातोच आहे. तर ती पण नवीनच वास्तू आहे, ॲक्च्युली ते घर नवीनच आहे. अगदी 1-1.5 महिन्यापूर्वीच त्या जे काही ओनर आहेत त्यांना त्या घराचं पोझिशन भेटलं आहे. सो विचार केला की चांगला दिवस आहे आणि आपण सुद्धा तिकडे राहायला जाणार आहे. तर एक छोटी मोठी पूजा तर नाही म्हणता येणार, पण आज जे काही आहे मार्गशीर्ष महिन्याचा पहिला गुरुवार आहे. सो तिकडे जाऊन छोटा कळससुद्धा मांडून द्यायचा आहे घरात आणि थोडंफार दिवा वगैरे लावून मग ते घराची साफसफाई करून घ्यायची आहे. आणि जी काही मेन शिफ्टिंग आहे ती उद्या करायची आहे आपल्याला. सो ठीक आहे, आता अशा काहीशा गोष्टी आहेत ज्या आज होणार आहेत दिवसभरात. सो ठीक आहे, आता ज्या काही गोष्टी लागणार होत्या त्या व्यवस्थित मम्मीने मी पॅक करून घेतलेल्या आहेत आणि आता आम्ही खाली जातो. त्यानंतर मी उबर बुक वगैरे करते आणि मग नंतर तिकडे जाऊन जे काही आहे ते ब्लॉग स्टार्ट करते आणि पुढे अजून गोष्टी कशा कशा होतात त्यासुद्धा तुमच्यासोबत शेअर करते. सो ब्लॉग एंडपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास लाईक शेअर कमेंटसुद्धा नक्की करा. सो ठीक आहे, आता जे काही बॅग्स वगैरे होते किंवा ज्या काही वस्तू लागणार होत्या त्या घेऊन आपण आता जायला निघालो आहे ऑटोने. आणि आत्ताच ऑटो वगैरे आणि खाली आल्यानंतर ज्या काही वस्तू होत्या त्या घेतल्या आणि 1-2 वस्तू खालून शॉपमधून पण घ्यायच्या होत्या त्या पण घेतल्या वगैरे. सो ठीक आहे, आता आम्ही तिकडे जाऊन ब्लॉग स्टार्ट करतो. ठीक आहे, आता आलो आहे आम्ही इकडे सोसायटीत. आता वरती वगैरे जातो आणि त्यानंतर मग क्लिनिंगचं काय आहे काय नाही ते अपडेट्स देते. आणि त्यांनी ज्यावेळेस फर्निचर वगैरे केलं होतं तर बऱ्यापैकी घरात बसला होता, पण त्यांनी ते छान असं सगळं आवडून ठेवलेलं आहे. घरात एवढी काही घाण नाही आहे, पण मग धूळ असल्यामुळे यांना थोडं जाळं वगैरे लागलेलं आहे. सो आता त्या सगळ्या गोष्टी क्लीन करतो. किचन वगैरे किंवा जे काही साईडिंग झाले ते सगळं क्लीन करतो.
सो आता घराची साफसफाई वगैरे तर सर्व करून झाली होती. घरात नाही म्हणून तरी बऱ्यापैकी अशी बारीक धूळ वगैरे भरपूर होती. त्यानंतर रेलिंग्स वगैरे सुद्धा क्लीन करून घेतल्या विंडोच्या आणि व्यवस्थित घर वगैरे क्लीन झाल्यानंतर इकडे आम्ही घरूनच आज जे काही होतं ते कळस मांडायचा होता, म्हणून पूजेसाठी ज्या वस्तू लागतात ते आईनं व्यवस्थित आठवण करून मला सांगितलं की कुठल्या गोष्टी लागतील किंवा कशा पद्धतीने काय कळस मांडायचा असतो. सो त्या सगळ्या वस्तू आम्ही घरूनच येताना घेऊन आलो होतो. सो ठीक आहे, असं खूप काही वेगळं नाही, पण पूजेसाठी ज्या काही बेसिक गोष्टी लागणार होत्या जसं की छोटी केरसुणी, नंतर कळस भरण्यासाठी नारळ किंवा विड्याचे पानं, ते सगळ्या गोष्टी आम्ही घरून घेऊन आलो होतो. मग आई आता तेच इकडे जे काही होतं ते पूजा वगैरे मांडून घेत होती किंवा जे काही कळस भरायचा होता त्याच्यासाठी पाटावर लाल वस्त्र टाकून त्याच्यावर गहू वगैरे टाकून जो काही कळस होता ते भरण्याची सगळी तयारी चालू होती. यांना ऑफिसमधून यायला वेळ होता म्हणून मग तोपर्यंत आम्ही जे काही होतं ते तयारी करून ठेवली, कारण येऊन लगेच निघायचं होतं, त्यांच्यानंतर कॉल्स वगैरे होते. सो पटपट बाकी आम्ही तयारी करून घेतली इकडे आणि त्यानंतर मग जी काही छोटी पूजा होती ती सुद्धा घरात करून घेतली, कारण खरं तर घर नवं आहे आणि कितीही काही झालं तरी ती वास्तू आता जरी आपण रेंटेड फ्लॅटमध्ये राहतोय पण मग ते सुद्धा आपलंच घर म्हणून आपण त्या घराचा वापर केला पाहिजे किंवा त्या घराला तेवढंच आपणही जपलं पाहिजे. म्हणून मग छान अशी इकडे त्या घराची पूजा वगैरे छोटी, थोडक्यात पूजा नाही पण जे काही कळस वगैरे मांडायचा होता आणि आज दिवससुद्धा चांगला होता, मार्गशीर्षचा गुरुवार होता आज पहिला, म्हणून मग ती पूजा वगैरे आता इकडे मांडून घेतो आणि त्यानंतर मग जे काही ते आल्यानंतर आरती वगैरे ती सुद्धा करून घेऊ आपण बाप्पाची. सो ठीक आहे, आता पूजा वगैरे व्यवस्थित करून जसं मम्मी सांगत होती तसं त्या पद्धतीने गोष्टी सगळं करून मग मी जो काही होता तो कळस भरून घेतला होता आणि मांडून सुद्धा दिला होता. आता बाकी होती फक्त ती आरती. तर आता ऑफिसमधून हे आले की आपण लगेच गणपती बाप्पाची आरती वगैरे सुद्धा करून घेऊ, म्हणजे जी काही आपली छोटी पूजा आहे किंवा कळस मांडण्याची सो ठीक आहे, आता हे ऑफिसवरून आले आहेत आणि जे काही आहे आता ते आम्ही पूजा आणि आरती वगैरे करून घेतो.
करता वाटा विघ्नाची, पूर्वी पूर्वी प्रेम कृपाजयाची, सर्वांगी सुंदर अभिषेकुराची, कंठी जळते माळ मुक्ता पराची, जय देव जय देव जय मंगलमूर्ती. तर अशा अगदी सिंपल पद्धतीने जी काही घरगुती पूजा होती आमची किंवा जो काही कळस मांडायचा होता तो आजच्या दिवशी मांडून घेतला. म्हणजे उद्याच्या दिवशी फक्त जे काही असेल ते फक्त शिफ्टिंगचं काम राहील, म्हणजे आणलेल्या वस्तू व्यवस्थित प्रॉपर जागेवर ऑर्गनाईज वगैरे करणं. खरं तर आहे ना, घरात एवढी घाण जरी नव्हती पण मग आल्यानंतर थोडंफार जे काही डस्ट वगैरे खूप होती बारीक, मग ते सगळं क्लीन वगैरे केलं आणि त्यानंतर मग सगळं घर व्यवस्थित आवरून झाल्यानंतर आता जो काय होता तो कळससुद्धा मांडून घेतला आणि खरंच खूप प्रसन्न वाटत होतं. घरात असं छोटं मोठं थोडं काही केलं ना तरी खूप बऱ्यापैकी असं मनाला पण एक वेगळं सॅटिस्फॅक्शन मिळतं. सो छानपैकी इकडे साखरेचा प्रसाद घेतला, बाप्पाचा पाया वगैरे पडला आणि त्यानंतर मग आम्ही जे काय होतं ते आवरून घरी जायला निघालो. तर ठीक आहे फ्रेंड्स, अशा काहीशा होत्या आजच्या गोष्टी ज्या मी तुमच्यासोबत शेअर केल्या ह्या व्लॉगमध्ये. सो आजचा व्लॉग मी इथेच एंड करते आणि शिफ्टिंगचा पुढचा पार्ट बघण्यासाठी पार्ट 3 बघायला विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग फ्रेंड्स. बाय.